Hello, everyone. I am Nimish, and with me we have Samir Niljikar, who is actually my cousin. Uh, this is the first podcast video of our new channel, which is Middlestum. And as you can imagine, lovely viewers, Middlestum is all about discussing and having chat on the cricket. Myself and Samirda, who is my cousin, we both love cricket. We've been following cricket passionately since we were young kids, and we used to chat lots about cricket. Not only India, overall, many other games and matches and competitions and tournaments as well. Recently we thought, why not actually air ourselves online and do this little bit of a banter as an experiment and see how it goes. So I hope everybody enjoys Yeah, our discussion on cricket. So I will let Mr. Samir Niljikar introduce himself, please. that's a lot of respect he's giving me right now. He is me and Nimish. Even though we are cousins, but we are more like friends, or more like Yes, agree. good friends. He is Yes. younger than me. He doesn't look younger, but he looks older than me. But yes, he is 6 years 6 years younger than me. Yeah, Yeah. as you rightly said, it is about cricket. Although we never played at the highest level, but we can critique and pass our expert comments on to anyone who is better than us, so that they improve and they play better in all the future games. So like all the Indian other Indian or Mumbai and Pune kids, I also played on the building terrace and the Yes. parking lot. So that's and I did try my hand at playing for under 16 for my club, but my education it took over. So ever since that, I'm Correct. just a fan, like any other person in this world. Correct. So what's going on, आणि Nimish? In the समीरदा, तू म्हटलास where तसं do we? आय लुक लिटल बिट ओल्डर. केस माझे ग्रे झालेत कारण काय Hmm? ऑल दॅट स्ट्रेस इंडिया क्रिकेट टीम गिव्स अस. सो देर इज अ लॉट ऑफ बर्डन राईट सगळ्यांवर. Yeah. सो माझं माझं पण सेम आहे. व्ह्युअर्स, क्रिकेट हॅज बीन अ बिग पॅशन. मला अजून पण आठवतंय लहानपणी माझे बाबा मला ते त्यांना पण क्रिकेट आवडतं आणि ते गजर लावायचे ॲक्च्युली, स्पेशली ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅचेस असताना. Hmm. कारण की इंडियामध्ये साधारणतः Yes. सकाळी ते 3:30-4ला चालू व्हायचं. आणि मला आठवतं ॲक्च्युली की मी कायम Yes. अ, घरामध्ये ओरडा खायचो की अभ्यास करायला कधी उठत नाही, पण Hmm. क्रिकेट बघायला जरूर उठायचो मी ॲक्च्युली. आणि आणि एका एका गजरमध्ये. ते पण थंडीच्या दिवसात. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. थंडीच्या दिवसात. करेक्ट. कारण काय अरे बापरे. हो ना. कारण काय ऑस्ट्रेलियामध्ये ते आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट इंडिया बघणं इंडिया इज हराय. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट बघणं इज ॲब्सोल्युटली इन्क्रेडिबल. म्हणजे जगात आय डोंट थिंक सो कुठला असा व्हेन्यू आहे की जिकडे क्रिकेट बघायला एवढी मजा येते. जस्ट आपल्या व्ह्युअर्ससाठी सांगतो की मी ॲक्च्युली क्रिकेटच्या पंढरी, जिकडे क्रिकेट फेमस झालं पहिल्यांदा, इंग्लंड. तर इंग्लंडमध्ये असतो आणि इंग्लंडचे ग्राउंड्स पण सुंदर आहेत. पण ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलियामध्ये एक वेगळाच चार्म आहे. आणि समीरदा ॲक्च्युली ऑफकोर्स. यूएसमध्ये आहे. सो मी हो. जॉग्राफिकली ऑपोजिट ऑफ इंडिया. एक्झॅक्टली. जिकडे क्रिकेट फक्त समरमध्ये 2 महिने खेळलं जातं. आणि युएस मध्ये बेसिकली शिकागो जवळ एक मिलवॉकी म्हणून टाउन आहे. तर आम्ही इथे एवढ्या छोट्या टाउन मध्ये पण आमच्याकडे 3-4 क्लब्स आहेत ग्रेट. क्रिकेटचे. तर आम्ही आमचे तेवढ्या टाइमपाससाठी म्हणा किंवा समरमध्ये 1-2 महिने असतो, खेळत असतो आम्ही सगळे. सो त्या निमित्ताने ऍटलिस्ट स्पोर्ट बद्दल आणि क्रिकेट बद्दल जी ती फॅनशिप आहे दॅट स्टेज कॉन्स्टंट. बट माझी इच्छा आहे नेक्स्ट टाइम जेव्हा तू मला इन्व्हाइट करशील तुमच्याकडे, तेव्हा लंडनला लॉर्ड्स
ची ट्रिप करायची माझी खूप इच्छा आहे. डेफिनेटली ऑफकोर्स आपल्या डेफिनेटली दोघांच्या बकेट लिस्ट वरती आहेच ऑस्ट्रेलियाची एक टूर, करेक्ट स्पेशली बॉक्सिंग डे. करेक्ट करेक्ट. अरे तुला सांगायचं राहिलं आता ऍक्च्युली मी मागच्या आठवड्यामध्ये दुबईला गेलो होतो हॉलिडेला, ते माहिती आहे तुला. पण हे सांगायचं राहिलं की ऍक्च्युली मी हा हा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या दोनदा जवळनं पास झालो. आणि इट वॉज व्हेरी टेम्पटिंग हा ओके. की दुबईमध्ये पण क्रिकेट बघणं पण एक मजा असेल. कारण काय तिथे एक वेगळं ॲटमॉस्फिअर असतं. आणि जरी ते दुबई असलं तरी इट आपण इज व्हेरी मच लाईक इंडिया. आपल्या लेवल ऑफ फॅन्स साठी कुठल्याही ग्राउंड किंवा मैदानात पण मी तर कितींदा मुंबईत असताना किंवा पुण्यात असताना नेहरू स्टेडियम मध्ये काही मॅचेस चालायच्या की मुंबईच्या मैदानांवरती बाजूला थांबून मी अशी एक 2-3 ओव्हर बघूनच पुढे जायचो नेहमी. सो करेक्ट मी काल करेक्ट. पण मी ऑलमोस्ट काल पोर्ट डे मीन बाय द वे वी कॅन स्टार्ट टॉकिंग अबाउट इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच. येस डेफिनेटली सो डेफिनेटली. Match is at very इट इज crucial juncture. बॅलन्स या थोडी Yeah, बॅलन्स मध्ये आहे. कारण गिवन दी ट्रॅक रेकॉर्ड ऑफ इंडिया लास्ट टाइम जसं ब्रिस्बेन मध्ये आय थिंक 326 काहीतरी चेस केलं होतं आपण. correct. So given that background, I think the history is with us. But again, this is a sport which you never know on that day what happens. आणि Actually, I just pray to God that आपले आपले ऋषभ पंत ज्यांच्यात खूपच पोटेन्शियल असूनही अशा वेडेवाकडे शॉट मारून आउट होतात आणि आपले सुनील गावस्कर सर खूपच भडकतात त्यांच्यावर. सो मी आपण म्हणजे दोघे पण आता नियरली 30 वर्ष क्रिकेट बघत असू, राईट? मिनिमम ॲटलिस्ट मी तरी. मिनिमम जेव्हापासून क्रिकेट व्यवस्थित कळायला लागलंय 30-35 वर्ष. सो एवढ्या वर्षामध्ये कुठलाही कमेंटेटर एवढा ऑन एअर चिडलेला मी खरंच पाहिलं नव्हतं. आणि फॉर ऑल राईट रिझन्स Mr. Gavaskar was angry, and I think he was absolutely right. કારણ કે Pant is one of my favorite players. I absolutely adore him. Yeah, God is great. He's blessed. He's back on his feet after a horrendous accident. त्यामुळे he should make most of it, I think. आणि he need to understand situation little bit more. ऍब्सोल्युटली. So या आणि त्या मोमेंटला द बॉल वॉज गेटिंग ओल्ड ऑल्सो. correct, सो आणि द स्कोर वॉज 160 ऑड फॉर 5. आणि ऑन दी अदर साइड जडेजा वॉज शोईंग सम रेझिलियन्स. तर hmm, आणखीन एक बघ ना, त्याच्यानंतर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी किती मस्त, म्हणजे इट वॉज सच अ मॅच्युअर्ड इनिंग्स. correct, I have, I mean, everyone talks about Kohli or Rohit Sharma, but in the last, I think 2 or 3 seasons, hmm, I think Nitish Reddy is one of the promising kids. Was come on, किती मॅच्युरिटी होती त्याच्यात. आणि प्रत्येक correct. शॉट मध्ये there was a Careful होता. value and he was putting. हा केअरफुल होता. इनफॅक्ट जी ती 99 to 100 त्यांनी तो 4 मारलं आणि त्याच्यामध्ये पण वॉज मिनिमल रिस्क. इट वॉज अ वेल Correct, टाइम्ड शॉट. correct. अगेन गोइंग बॅक टू पंत, येस, विथ ऑल गॉड्स ग्रेस ही इज बॅक. बट ही इज इन द टीम. कधी 2018 मध्ये काहीतरी तो आला. 2018 मध्ये Correct, त्याचा डेब्यू आहे ऑस्ट्रेलिया सिरीज correct. मध्येच. 2018च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये ही मेड हिज डेब्यू. सो 6 years in current day and age, 6 years for a player to survive, to come back is he should have been much more diligent about Correct. that shot. And Rohit Sharma is he's beyond his prime. I Yeah, feel so bad की तो I know. for some reason pull on करतो आपण. करेक्ट. आणि अजून एक असं आहे की पंत बद्दल लोक जास्त चिडतात कारण काय आय थिंक
लोकांचा आवडता आहे तो आणि बेसिकली खूप एक्स्पेक्टेशन्स आहेत आणि ज्या प्रकारे तो स्टार्ट करतो ॲक्चुअली इनिंग ही डझंट स्पेंड मच टाईम ऑन द क्रीज ॲज सच बिफोर स्टार्ट प्लेइंग शॉट्स. जे युजुअली बरेच प्लेयर्स म्हणतात की नाही मी एक 20-30 बॉल खेळून बघतो आणि मग खराब बॉल असेल तर ऑफकोर्स दे वुड गो फॉर इट. पण हाफ बॅड डिलिव्हरीज ऑल्सो पंत मारतो ॲक्चुअली. सो ही हॅज दॅट काइंड ऑफ ॲबिलिटी. सो नॅचरली लोक फ्रस्ट्रेट जास्त होतात आणि तो ज्या प्रकारे आउट होतो अनफॉर्च्युनेटली इज इज समथिंग. कॅपेबिलिटी असूनही इवन आपले करेक्ट. आपले आई वडील जेव्हा आपल्याला म्हणायचे ना, अरे तुझ्यात केपेबिलिटी आहे पण तू अभ्यास नाही करत. करेक्ट. तसं तशातलाच आहे. तशातलाच एक भाग आहे. आय नो ट्रू. बट ठीक आहे, ॲज लॉंग ॲज ही हॅज अ वाईड करिअर इन फ्रंट ऑफ हिम. करेक्ट. असं नाही की रोहित शर्मा आता अजून एक टेस्ट मॅच खेळतोय का 2, हू नोज. सो बरोबर. ही हॅज नथिंग टू लूज. करेक्ट. एरी फेरी शॉट मारतोय, फिटनेस करेक्ट. वरती लक्ष नाही. करेक्ट. पण तुला असं वाटतंय का So, की ॲक्चुअली आय नो मे बी लिटल बिट हार्श टू से पण इंडिया ॲक्चुअली मिस द ट्रिक टुडे. बिकॉज इफ यू सी द स्कोर इंडिया ऑस्ट्रेलियावर 96 फॉर 6 आणि ॲक्चुअली yes. 228 केलाय त्यांनी आज. सो दे हॅव ॲडेड क्वाईट अ लॉट आणि लुकिंग ॲट द रिदम असं वाटतंय की ॲक्चुअली त्यांना साधारणतः 150 फार फार तर 175 पर्यंत जर आउट केलं असतं ऑल आउट तर एक मॉरल व्हिक्टरी मिळाली असती आपल्याला. आणि आय नो की शेवटच्या 10-15 ओव्हर खेळून Anything, काढणं इज एक्स्ट्रीमली ट्रिकी अँड डिफिकल्ट स्पेशली टुवर्ड्स द एंड ऑफ टेस्ट मॅच. पण समहाऊ जरा आणखीन कॉन्फिडन्स आणि वी कुड हॅव बीन इन ड्रायव्हिंग सीट असं मला वाटतंय. अजून सुद्धा आत्ता ॲट धिस पॉइंट ऑफ टाईम आय yeah. थिंक इट इज ॲब्सोल्युटली 50-50 इन माय ओपिनियन बिकॉज यू नेव्हर नो विथ दॅट बॉलिंग अटॅक ऑस्ट्रेलिया सुद्धा दे विल बी एमिंग ॲक्चुअली टू बॉल अस आउट. It is 50-50. Though two things, in again my personal opinion, where things went wrong was the drop catches. करेक्ट. तीन करेक्ट. मी catches. आज व्हॉट्सॲप You आमच्या can व्हॉट्सॲप ग्रुपवर मी तेच बोललो argue की about दोन पैकी 3 catch you can argue. Those were little difficult. ते कधी कधी बसतात, नाही बसत त्यातला. बट एक जो लाबुशेनचा ड्रॉप केला, हो. दॅट वॉज करेक्ट. दॅट दॅट वॉज वॉज अ सिटर ब्लंडर. दॅट बेसिकली. वॉज अ बिग ब्लंडर. राईट राईट त्याच्या हातातच लागला तो बॉल. आणि करेक्ट. इज अ गुड फिल्डर. असं नाही की त्यांनी हम्म. कुठे डीप मध्ये असतो आणि वन्स इन अ वाईल बॉल पकडतो, असंही नाही. ही इज वन ऑफ द करेक्ट. गुड शॉर्ट टर्म, शॉर्ट लेग किंवा स्लिप फिल्डर. करेक्ट. बट ते तिकडे दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. 99 फॉर 7 झालं असतं तिकडे. बरोबर. आणि त्याच्यानंतर स्टार्क, आय थिंक स्टार्क हॅज सम निगल ऑन हिज लेफ्ट साइड ऑफ हिज बॅक. हम्म. त्यामुळे रनिंग वॉज डिफिकल्ट फॉर हिम. करेक्ट. करेक्ट. A second thing where we went wrong was आपण बुमराला खूपच त्याच्यावरती लोड टाकून त्याला कम्प्लिटली ड्रेन आउट केलं. करेक्ट. And it's sad. Siraj, he turned up well today. बरोबर. आज He आज was डी bowling in a area. डीएसपी साहेबांनी विकेट काढल्या 2-3. Yeah. आणि ते ह्याची विकेट भारी होती, उस्मान ख्वाजाची. That ख्वाजाची. was येस. well set up dismissal. करेक्ट. Middle and little leg deviation. But otherwise, captaincy was a big letdown. हम्म. Washington Sundar was not given enough bowling. बरोबर. Lefty Stark होता तेव्हाही त्याला नाही आणलं. But I करेक्ट. don't know what is the game plan with these बरोबर. all-rounders. So ट्रू. या दोन गोष्टी जर का had been taken care of तर त्यांना 120च्या आसपास बंडल आउट केलं असतं. हम्म. तर बट अगेन व्हॉट दी कॉमेंटेटर्स वॉज सेइंग वॉज की शेवटचं हाफ एन आवर जरी इंडियाने बॅटिंग केली असती हम्म. तरी पण इट वॉज डिफिकल्ट विथ द न्यू बॉल. हो हो. And येस. India wouldn't have preferred to go in end of days play with 3 down for just 20-30 runs and करेक्ट. then come out next day
बरोबर. So that in a way, it's working out. I feel like you said, अजून 50-50 आहे. हम्म. आणि इंडिया विल बी हॅपी विथ द ड्रॉ. तुला तुला काय वाटतंय की ऑस्ट्रेलियाची सिच्युएशन किंवा ऑस्ट्रेलियाची मेंटॅलिटी काय असेल ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम, जेव्हा ते उद्या सकाळी किंवा त्यांची आफ्टर डेज प्ले जेव्हा मीटिंग झाली असेल त्यांची, तेव्हा त्यांच्या टीम मॅनेजमेंटनी आणि कॅप्टनला काय वाटत असावं की ही मॅच त्यांनी ड्रॉ केली हवी, का दे शुड बेसिकली मेक शुअर इंडिया डझंट विन? व्हॉट डू यू थिंक ऑफ दॅट? कारण काय बेसिकली त्यांना गुड. हां. त्याला तर लुकिंग ॲट ऑस्ट्रेलियाज मेंटॅलिटी, they have always preferred to go for a win. So हं. they'll go full out to win. And that way, because of the India South Africa Pakistan result, करेक्ट. now they have to win. नाहीतर हो, मग येस. त्यांचं पण WTC final entry will be at a risk for Australia also. So, बरोबर. and I think somewhere they have lost a trick by extending the day's play. If I हं. was मी कमिंगच्या जागी असतो ना, तर कदाचित मी शेवटचे 10 ओव्हर इंडिया देऊन रिस्क घेतली असती, एक मी डिक्लेअर करेक्ट, केलं असतं. करेक्ट. बट जस्ट द फॅक्ट की ही वर प्लेइंग सेफ, दे लॉस्ट अ ट्रिक. आणि इंडियासाठी बॅटिंग आउट दी होल डे इज नॉट अ बिग डील, नो. गिवन द लोअर ऑर्डर हु इज आता सध्या होल्डिंग अप. बरोबर. मला पण तेच वाटतंय की ॲक्चुअली ऑस्ट्रेलियन मेंटॅलिटी जशी आहे, त्या प्रकारे आणि नोईंग की सध्या दोन्ही टीम्सच्या बॉलिंग ह्या जास्त चांगल्या आहेत डिपार्टमेंट ॲज कंपेअर टू बॅटिंग. त्यामुळे मला असं वाटतंय की ऑस्ट्रेलिया विथ द न्यू बॉल शेवटचे 10 ओव्हर जर खेळायला दिले असते इंडियाला, तर कदाचित ऑस्ट्रेलियासाठी ते चांगलं झालं असतं. बट नो कंप्लेंट्स, कारण येस. काय ऑफकोर्स वी वॉन्ट इंडिया टू विन. सो येस, आय थिंक, आय डोंट नो, तू कदाचित तुला लाईव्ह बघितलं नशील काल किंवा आज नाही, पहाटे. कारण काय तर यूकेमध्ये अतिशय बेकार कॉमेंटेटर, टायमिंग आहे जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये मॅचेस असतात, स्पेशली ऑन देअर ईस्ट कोस्ट लाईक सिडनी, मेलबर्न. फार रात्री मिडनाईटला चालू होतं आणि ऑलमोस्ट सकाळी उठतो तेव्हा आपण संपून जातात. सो राईट. सो मी लास्ट काल ऑलमोस्ट मी 2 सेशन्स फुल पाहिली. तर सेकंड सेशनच्या शेवटला the commentators were saying कि India will be happy going into night. कि otherwise they would have come out to bat and start chasing right away. So, बरोबर. आणि the two places where I feel ऑस्ट्रेलियाने थोडंसं म्हणजे लॅक्स केलं was फर्स्ट इनिंग्स. नितीश रेड्डी आणि सुंदरला येस. त्यांनी इतकं they did not expect. They did not expect की these two boys will hold on करेक्ट. for. आणि मी आता त्यांच्या दोघांचे बघतो फर्स्ट इनिंग्स मध्ये, दीज टोटली दोघांनी मिळून दे हॅव फेस्ड ऑलमोस्ट 60 ओव्हर्स. वाव. सुंदर आणि त्यांच्या पार्टनरशिप मध्ये करेक्ट. त्या दोघांनी 50 का 55 ओव्हर्स एकत्र बॅटिंग केली होती, बढिया. विच इज लाईक अ फुल वन डे मॅच करेक्ट. प्लेइंग. आणि 50 ओव्हर्स बॉलिंग साइड. आणि द गिवन द फॅक्ट की ऑस्ट्रेलियाज बॉलर्स आर नॉट यंग, हम्म. हम्म. that was where they lost the plot. बरोबर. So it's a, या खेपेला तुला असं वाटत नाहीये का दोन्ही टीम आर इक्वली बॅलन्स? किंवा बऱ्याचदा कसं होतं की whenever India has gone to Australia in the past, आता I have been watching India go to Australia since 1992. हम्म. अं, या खेपेला असं वाटतंय की दोन्ही टीम्स आर मेकिंग द सेम काइंड ऑफ मिस्टेक्स, हो. or they are having the same strength. असं, what do you feel? नाही, मला पण असं वाटतंय. आणि तू म्हटलास ऍक्च्युली 1992 इट इज इंटरेस्टिंग इयर, कारण की त्या वर्षी वर्ल्ड कप होता ऍक्च्युली ऑस्ट्रेलियामध्ये होता, राईट? आणि तेव्हा आय Yes. थिंक पहिल्यांदा रंगीत कपड्यांमध्ये वन डे मॅचेस वर्ल्ड कपची होती, इफ आय एम नॉट रॉंग. सो दॅट वॉज सच अन एक्साइटमेंट. Yes. आणि मला आठवतंय अजून सचिन तेंडुलकर वॉज वॉज अ यंग बॉय अमंग some senior players like Kapil Dev and all. But anyway, coming Yeah. back to the point of But that strength. was the one of the. Hmm.
So yeah, I completely agree. Teams are very well balanced at the minute. युजली बॅलन्स कधी कधी असा होतो की त्यांची बॉलिंग चांगली आहे आणि आपली बॅटिंग हॅज ऑलवेज बीन स्ट्रेंथ पण किंवा वाईस वर्सा. पण यावेळेस ऍक्च्युली दोघांच्या बॅटिंग डॉजी आहेत आणि बॉलिंग डिपार्टमेंट क्लिक होत आहेत. समवन म्हणजे म्हणतात ना की each captain can turn up to someone who can rescue them actually from bowling perspective, not from batting perspective. True. ते आहे. True. पण पण आय Like थिंक first innings मध्ये India's mistake was first innings मध्ये उगाचच्या उगाच they tried to who's that new guy Sam हो Constance हो 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 Constars त्याला उगाच कॉन्स्टास. विराट that was not required. करेक्ट 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 19-year-old taking a panga with a बरोबर 36-year-old, it's not decent. करेक्ट. That is one. That also showed की तुमच्याकडे थोडंफार if you are put in a popcorn machine, you start popping. बरोबर. So थोडस तिकडे त्यांनी रेसिलियन्स दाखवलं असतं तर again India is completely like all other Indian teams in the past 90s मध्ये जेव्हा म्हणायचे की द ओनली एकाच खांबावरती थांबलाय इंडियन टीम दॅट इज सचिन तेंडुलकर. राईट नाव या टीम मध्ये बुमराह बरोबर. करेक्ट. ते त्याच्या एकुलत्या एका बळावर थांबली आहे टीम. करेक्ट. जसप्रीत बुमराह ऑब्विसली जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. ही इज अन अमेझिंग प्लेयर. वी आर एक्स्ट्रीमली लकी टू हॅव हिम ऍक्च्युली इन इंडियन टीम. आणि तू हे ऑब्झर्व केलंस का ऍक्च्युली की ऑस्ट्रेलियन मीडिया मला काय वाटतं ना एवढं फुल ब्लोन कौतुक ऍक्च्युली ओव्हरसीज प्लेयर्सचं करत नाहीत युजली until someone is really really good, such as for example नाही Tendulkar. करत. त्या as knowing that fact आणि हिस्ट्री, बुमराचं प्रचंड कौतुक आहे ऑस्ट्रेलियामध्ये असं ऐकलंय मी आणि काही पॉडकास्ट पण ऐकलंय. Yes. In the past it was started from Tendulkar. म्हणजे जेव्हा as far as we know, our generation knows, Tendulkar, then it followed by Kohli, then Bumrah, and I think now the next one is going to be Nitish Reddy. Just keep in mind, Australian media is, आणि especially अजून एक गोष्ट काय what I feel is because he plays for Sunrisers Hyderabad, he is very close to Cummins आणि ट्रॅव्हिस हेड. हो हे येस. दोघंही त्याच्यासोबत SRH मध्ये खेळतात. करेक्ट करेक्ट. So त्यामुळे आय थिंक दॅट वे द रिस्पेक्ट फॉर रेड्डी, नितीश रेड्डी विल बी बरोबर. मच मोर. करेक्ट करेक्ट. पण तुला असं वाटतंय का की IPL मुळे थोडीशी रायव्हलरी म्हणा किंवा एक पूर्वी एक असं तू म्हणलास जसं की पॉपकॉर्न पॉपअप जसे होतात तसं इन्सिडन्सेस म्हणा किंवा याचं प्रमाण जास्त होतं, आता ते थोडंसं कमी झालंय किंवा थोडं जरा म्हणजे काइंड ऑफ. बोर होत कारण काय त्यांना असं म्हणजे वाटतं की अरे आता बोर होत हां, की हे झालं की आपलाच मित्र आहे हा, आपल्या टीम आपल्या मधला घरचीच आहे, लोक IPL मधला. कशाला भांडायचं याच्याशी? आहेत. आपली आपली घरचीच लोक आहेत. परत आपल्याला जायचंच आहे यांच्याकडे मार्च मध्ये. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि त्यांचे प्लेयर्स म्हणजे एवढे सॉफ्ट नव्हते कधी पूर्वी, इफ यू रिमेंबर. म्हणजे राईट फ्रॉम बॉर्डर, डेव्हिड बून, काय-काय खतरनाक प्लेयर्स होते. मॅकडरमॉट आणि हे सगळे स्टीव्ह वॉ नंतर मार्क वॉ. हे खूप अगेन इट वॉज करेक्ट. पण त्याला IPL इज नॉट द ओनली रिझन. मला वाटतंय की एस्पेशली विथ इंडियन टीम, तू जर का इन द पास्ट रेकॉर्ड ओपन करून बघितलंस ना, तर इंडियन टीम हॅज ट्रॅव्हल टू ऑस्ट्रेलिया इन 85-86. त्याच्यानंतर जो नेक्स्ट टूर वॉज 92.
आणि बिटवीन 92 and 99 there was a almost 7.5 years, 8 years gap, and there was absolutely hardly 1 or 2 matches India Australiaच्या आधीमध्ये, बट अशी टूर झालीच नव्हती बरोबर. कधी. बट देन आफ्टर 2002-03 if you notice, तर आपण ऑलमोस्ट every 2 years we are traveling to Australia, Correct. or they are coming. Correct. So that exchange has also helped. बरोबर. Besides IPL, of course, that was a game changer. बरोबर. But I think that regular exchange of players म्हणा किंवा कोचेस इकडे तिकडे आपण खूपच एक्सचेंज करतोय. सो दॅट इज वन Correct. रिझन. अरे ट्रॅव्हलिंग म्हटल्यानंतर आज एक इंटरेस्टिंग पोस्ट बघितली मी इंस्टाग्रामवर, आणि तुला शेअर करायची राहिली ती, पण आणि ती कोणाची तरी होती. आय डोंट थिंक सो तो प्लेयर आहे कोणी, बट कुड बी सम मीडिया पर्सन ऑर समवन पॉसिबली. तर त्याची आयडिया होती की हे आता तू म्हणलास ना ट्रॅव्हल, ते सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी चं जे काही लोचे झालेत की इंडिया जाणार का नाही, कुठे खेळणार आणि काय काय, तर त्याची आयडिया होती अशी की ऍक्च्युली एक स्टेडियम तुम्ही सरळ इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरच बांधून टाका ना, की म्हणजे एका साईडनी त्यांचे येतील, एका साईडनी आपले येतील, आणि परत आपापल्या घरी जातील. दॅट मेड मी लाफ लाईक एनिथिंग ऍक्च्युली. दॅट वुड बी हिलेरियस ना. एक्झॅक्टली. नाही म्हणजे इनफॅक्ट इट्स अ गुड आयडिया. बॉर्डरला असलं ग्राउंड बांधायचं की एक स्टँड, हाफ स्टँड इज इन इंडिया, हाफ इज इन पाकिस्तान. करेक्ट. तर लोक तिकडनं एंट्री मारतील, इकडनं एंट्री मारतील. करेक्ट. आणि गुड ना. करेक्ट. एक्झॅक्टली. आणि एवढं प्लेयर्सचे विजा बघायला लागतील. हा एक्झॅक्टली. आणि इन दिस एज अँड टाइम एवढं तर करू शकतात की ते जिकडनं येत आहेत तिकडनंच बाहेर जात आहेत, मिक्स होत नाहीयेत आणि इकडे तिकडे जात नाहीयेत. कमाल. पिचला कसं डिवाइड करशील तर? अर्ध पिच इंडियामध्ये, अर्ध पिच पाकिस्तानमध्ये. एक्झॅक्टली. पूर्ण त्यांना लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड, व्हॉट एव्हर सगळं बघून एक बांधून टाकायला काही हरकत नाहीये. आपण दॅट वुड बी हिलेरियस. मी अजून एक अशीच पोस्ट मी वाचली होती की म्हणे इंडिया पाकिस्तान मॅच काय की लाहोरमध्ये ठेवा इंडियाच्या मॅचेस इन पाकिस्तान, आणि इंडियन टीमचं हॉटेल अमृतसरमध्ये ठेवा, सो दॅट सकाळी मॅचच्या दिवशी सकाळी ते बसने जातील लाहोरला, मॅच खेळून परत दुपारी घरी, संध्याकाळी घरी, असं. पण असे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग व्हायला पाहिजे इंडिया पाकिस्तान मॅचेस साठी. आणि टू बी ऑनेस्ट विथ यू, 2003 वर्ल्ड कप मध्ये जे आपण मारलं पाकिस्तानला, त्याच्यानंतर हाईप कमी झाली आहे इन व्हॉट एव्हर आय हॅव सीन. म्हणजे आधी कसं वाटायचं की अरे ही पाकिस्तान टीम कॅन बीट अस एनी टाइम, लास्ट मिनिट पर्यंत सांगता येत नाही. बरोबर. बट ग्रॅज्युअली आफ्टर 2003 वर्ल्ड कप नंतर बरोबर ती जे डिक्लाइन झालंय पाकिस्तानमध्ये, करेक्ट. इट्स नॉट हेल्पिंग एशियन क्रिकेट, बट ऍटलिस्ट इंडिया पाकिस्तान मॅचेसची जी हाईप होती, बरोबर, ती कमी झाली. दॅट इज ड्विंडलिंग. करेक्ट. साऊथ आफ्रिकेतला तो वर्ल्ड कप सुंदर होता अतिशय, इस्पेशली सचिनच्या ज्या 2 इनिंग्स होत्या पाकिस्तान बरोबर, इंग्लंड बरोबर, वर ट्रिमेंडस. आणि तो लॉस ऍक्च्युली म्हणजे इंडिया हरली आहे याच्यापूर्वी, काही इम्पॉर्टंट मॅचेस पण हरली आहे, पण ती जी फायनल हारलो होतो ना ऍक्च्युली, दॅट वॉज दी बिगेस्ट काइंड ऑफ म्हणजे रिग्रेट म्हणा किंवा काइंड ऑफ की मला इनफॅक्ट लास्ट इयर 2023 जी हरले अहमदाबादला, दॅट वॉज मच मोर शॅटरिंग. कारण 2003 मध्ये इट वॉज बिकॉज आपण त्यांच्यासोबत लीग मध्ये पण हरलेलो, खूपच वाईट हरलो होतो लीग मध्ये. काहीतरी आपण 125 ऑल आउट वगैरे झाले होते आपले. सो इट वॉज काइंड ऑफ नोन. आणि 2003 ऑस्ट्रेलियन टीम वॉज ऑन टॉप. त्यांचे ऑलमोस्ट नंबर 11 बरोबर, they were fighting team. Correct. So that was not so surprising, but 2023 loss, that was really बरोबर. especially इंडियाने एवढी परफॉर्मन्स करून. बट
2003 वर्ल्ड कपचा विषय काढलास ना तू, त्याच्यात इंग्लंड सोबतची मॅच होती. हम्म, त्याच्या आधी माझ्या मते झिम्बाब्वे मध्ये होती एक मॅच. हम्म, तर आणि ही गोष्ट लेलेंनी पण सांगितली आहे आणि हर्षा भोगलेंनी पण सांगितली आहे की त्या मॅच पेक्षा झिम्बाब्वे सोबत जी मॅच होती दॅट वॉज प्लेड ऑन अ व्हेरी बॅडली प्रिपेअर्ड विकेट. हम्म. आणि आय थिंक इंडिया वॉज कमिंग आफ्टर लॉस टू ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड सोबत पण आपली काही खास नव्हती परफॉर्मन्स. बरोबर. सो दॅट इन एक्सपर्ट्स ओपिनियन हम्म. दी बेस्ट द बेस्ट गेम ऑफ दॅट. दॅट मॅच. आणि झिम्बाब्वे टीम वॉज दॅट टाइम ते होते ना कोणतरी ते फ्लावर ब्रदर्स, हो, अँडी आणि ग्रँट. दे यूज टू प्ले. अरे भयंकर. इंडिया सोबत नेहमी खेळायचा तो अगदी अँडी अगदी. फ्लावर. अँडी फ्लॉवर स्पेशली लेफ्ट हँड, भारी लेफ्ट हँड. होता आणि त्याची बॅटिंग अँडी इतकी फ्लावर. अनअट्रॅक्टिव्ह होती. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, ही हॅज बीन ग्रेट सर्वंट टू द वर्ल्ड क्रिकेट. पण त्याची बॅटिंग अशी बघवायची नाही. म्हणजे तो चंद्रपॉल कसा खेळतो ना, तेवढा विचित्र स्टान्स नव्हता, पण खूपच विचित्र काहीतरी त्याचे शॉट्स. आणि म्हणजे असं ग्रेसफुल असं वाटायचं नाही, पण व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. अमेझिंग प्लेअर होता तो. 2000 इट वॉज इन 2000 मध्ये इट वॉज अ झिम्बाब्वे टूर टू इंडिया. तर ना दिल्लीमध्ये एक टेस्ट मॅच होती हम्म, इंडिया झिम्बाब्वे. थिंक गांगुली सेकंड और थर्ड टेस्ट मॅच ॲज हम्म. कॅप्टन. तर सेकंड इंडियाने लीड घेतली. झिम्बाब्वेच्या विकेट्स पडल्या. त्यांनी एकट्याने थांबून 9th विकेट का 10th विकेट सोबत पार्टनरशिप करून इंडियाला 4th इनिंग्स मध्ये ही हॅड गिव्हन अ टार्गेट ऑफ सम 200 बरोबर. रन्स. ग्रेट. सो एकदम चिकट म्हणतात ना, करेक्ट, एकदा करेक्ट. टिकला बरोबर, बरोबर. की. आणि तू ऍक्च्युली पण अशा मोठ्या मोठ्या मॅचेस तू तू आता अशा मोठ्या मॅचेस मध्ये लेलॅनचा आता उल्लेख केलास तू. ऍक्च्युली पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मला त्यांना काइंड ऑफ रिगार्ड्स देऊन सुरुवात करायची होती, पण ते गडबडीमध्ये पहिला व्हिडिओ आहे त्याच्यात राहून गेलो हो की ना, हो दे हो. दे दे आर बिगेस्ट इन्स्पिरेशन येस ऍक्च्युली. आणि ही इज सच अ जॉय पर्सन येस ऍक्च्युली टू येस टॉक येस. अँड टू लिसन टू. व्हेरी व्हेरी नाईस. आणि ते म्हणतात तसं या या क्रिकेट हा या बोलायचा विषय देखील आहे, नुसता खेळायचा नाही. सो ते आपण करतोय आता. नाही, खूपच त्यांच्याकडनं. आणि त्यांचं मी परवा एक व्हिडिओ पाहिला वेन ही मेड अ कमेंट अबाउट द वे विराट कोहली बिहेव्ड करेक्ट, ऑन द फील्ड. सो दॅट वॉज परफेक्टली स्पॉट ऑन. करेक्ट, करेक्ट. म्हणजे बरोबर. नाही, तू म्हटल्यासारखं ते आपले ते रोल मॉडेल आहेत लेले सर. करेक्ट. डेफिनेटली. आणि आपला आपला व्हिडिओ व्हायरल झाला, समज चुकून आपला व्हिडिओ व्हायरल झाला, लोकांनी बघितला, तर आपण डेफिनेटली त्यांना एका पॉडकास्ट मध्ये त्यांना इन्व्हाइट करूया आपले स्पेशल गेस्ट म्हणून. डेफिनेटली. ते ऍक्च्युली आय थिंक लेस्टरमध्ये येत आहेत 2025, कारण की इकडे युरोपियन संमेलन आहे. तर मी एक अच्छा. पोस्ट पाहिली, कन्फर्म करावं लागेल ऍक्च्युली. आणि लेट मी सी की अटेंड करू शकतोय का. एक पर्वणी असेल ऍक्च्युली त्यांना ऐकायला इन पर्सन, ऑफकोर्स ऑन द पोडियम. शुअर. सो बरेच पाकिस्तान साऊथ आफ्रिका मॅच, पाकिस्तान साऊथ आफ्रिका वॉज अ व्हेरी क्लोज मॅच. हो का. ओके, ओके. पाकिस्तान साऊथ आफ्रिका, अरे 2 विकेटनी जिंकली साऊथ आफ्रिका. ग्रेट. ते They had to क्वालिफाय झालेत, change राईट? some one. येस, आता या विक्टरीमुळे झाले क्वालिफाय. करेक्ट. सो दॅट इज ऍडिंग मोर प्रेशर ऑन ऑस्ट्रेलिया अँड इंडिया बोथ. बरोबर. करेक्ट. ऑस्ट्रेलियाकडे ऍडव्हान्टेज एक काय आहे की त्यांच्याकडे श्रीलंकेमध्ये 2 टेस्ट मॅच आहेत आफ्टर इंडिया सिरीज. ओके. सो जर का इंडियाचं सायकल संपतंय आफ्टर दिस सिरीज, बरोबर. so Australia has an advantage of going into the World Test Championship. येस, डेफिनेटली. But let me ask you, honest opinion, Test cricket, where is it heading to?
कारण आता फक्त 2-3 कंट्रीज मध्ये इतकं फॉलोअरशिप आहे. करेक्ट. ॲक्च्युली इट्स अ गुड टॉपिक आणि आय एम ग्लॅड टू विचारलंस मला टेस्ट क्रिकेट कुठे चाललंय. कारण काय मी हर्षा बोगले, विक्रम साठे आणि सुंदर निल्ले यांचा पॉडकास्ट ऐकत होतो 2 दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये बोगलेंनी एक अतिशय इंटरेस्टिंग स्टॅट सांगितला आणि आय एम शुअर आय हर्ड इट राईट. कारण काय मी काम करता ऐकत होतो ते साईडला, घरातली कामं, की या वर्षामध्ये कॅलेंडर इयरमध्ये फक्त 2 टेस्ट मॅचेस ड्रॉ झाल्यात. बाकी सगळ्याचे रिझल्ट लागलेत, विच इज येस. अनबिलिव्हेबल. आणि त्या 2 पैकी एक ही आता पावसामुळे इंडिया ऑस्ट्रेलिया झाली. वॉशआउट मीन्स ड्रॉ झाली. आणि दोन्ही पावसामुळे. एक वेस्ट इंडिजमध्ये पावसामुळे झाली. सो दॅट येस. शोज की लोकांना ऍक्च्युली लोकांना म्हणजे आणि हो ना, त्याच्यात त्याच्यात अजून एक स्टॅट आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये. त्यांनी परवा आय थिंक साठे बोलला का भोगले बोलले माहिती नाही, की अवे जे विजिटिंग टीम आहे, दे हॅव वन मोर हो येस अवे येस येस मॅचेस येस करेक्ट दिस करेक्ट इयर. करेक्ट. होम ऍडव्हान्टेज वगैरे काही राहिलेलं दॅट नाही इज आजकाल. इंटरेस्टिंग. बरोबर. नाही. करेक्ट. पण टेस्ट मॅचेस चालू राहतील ऑफकोर्स. नवीन प्लेयर्स येत राहतील. पण आय थिंक ते म्हणतात ना मराठीमध्ये, गेले ते दिवस आता की टेस्ट मॅच 5 दिवसापर्यंत जातीये. टेस्ट मॅच 5 दिवसापर्यंत फक्त कुठे जाऊ शकते माहिती आहे आजकाल? इंडिया आणि पाकिस्तान, किंवा जर तुम्ही कुठेतरी UAE मध्ये वगैरे खेळला फ्लॅट विकेटवर तरच, की जिकडे दोन्ही टीम पहिल्या इनिंगमध्ये 500-500 रन मारतायत आणि मग नंतर काहीतरी 250 वगैरे करून डिक्लेअर करून. सो नाही, मग तर त्यात काय, देर इज नो कॉन्टेस्ट. नो काहीच एक्झॅक्टली. कॉन्टेस्ट. आता इंडिया ऑस्ट्रेलियाची पर्थ मेलबर्न आता जी करंट मॅच चालली आहे, दॅट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ अ टेस्ट मॅच शुड बी एक्झॅक्टली. प्लेड और हाऊ इट शुड फ्लो. एक्झॅक्टली. सो आणि इक्वल इट्स अ ऑपॉर्च्युनिटी आहे क्लासिक शोकेस. बॅटिंग बॉलिंगला. करेक्ट. करेक्ट. ऑस्ट्रेलियामध्ये बिकॉज आय थिंक कुठलं, आय थिंक मेलबर्न असेल का सिडनी, वन ऑफ दीज टू. सिडनी मला वाटतंय. सिडनी इज अ नॅचरल टर्फ. बाकी प्रत्येक ठिकाणी इट इज त्याला काय म्हणतात रे, पिच बाहेर दुसरीकडे बनवून ओके त्याला फक्त येऊन फिट करतात ओके ओके. मॅचच्या. करेक्ट. सो त्यामुळे द पिच जे कंडिशन आहेत, दे आर लिटल अप अँड डाऊन. सो बरोबर. त्यामुळे मला आय थिंक ऑस्ट्रेलिया इज लुझिंग आउट ऑन सम होम ॲडव्हान्टेज बिकॉज ऑफ दॅट. बरोबर. मी पण पाहिला होता व्हिडिओ त्याच्याविषयी ऍक्च्युली. इट्स क्वाईट इन्क्रेडिबल टू सी दॅट. जसं ते तू म्हणलास तसं आणून एक साधारणतः गॅप ठेवलेली असते त्यांनी, त्याच्यामध्ये फिट करतात ॲज इफ टू स्लाइड करतोय बेड किंवा गाडी. सो हो. पण आणि सगळे स्टेडियम मल्टीपर्पज आहेत त्यांचे. हो. मला न्यूझीलंडमध्ये पण बघायला मजा येते ऍक्च्युली. कारण की त्यांचं पण एक वेगळं सिनरी असते मागे. पण त्यांच्या पण विकेट आणि त्यांची Yeah. ग्राउंड मल्टी यूज आहेत. सो तिकडे पण बऱ्याचदा विकेट माइट प्ले फनीली इन अ वे. कारण काय ते परमनंट विकेट्स नाही आहेत आय थिंक. Yeah. सो एक पण इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कामगिरी 2 मागच्या सिरीजमध्ये तरी चांगली होती. सो होपफुली ही सिरीज पण वी विल फिनिश ऑन हाय नोट आणि ॲटलीस्ट टेस्ट सिरीज हारायला नको आहे. ड्रॉ आय कॅन इमॅजिन. कारण की दोन्ही टीम लाईक वी बीन सेइंग सिन्स आवर स्टार्ट ऑफ द पॉडकास्ट की Yeah. वेल बॅलन्स्ड आहे. त्यामुळे अशी एक कुठली टीम नाही आहे की जी 100% जिंकायलाच पाहिजे सिरीज, असं नाही आहे की इट कॅन गो एनीवेअर. आणि ह्या सिरीज नंतर ऑस्ट्रेलियामध्ये एक मेजर ट्रान्झिशन इज एक्सपेक्टेड हो येस. विथ त्यांचं बॅटिंग, त्यांची बॉलिंग अँड बॅटिंग लाईनअप दोन्ही. एजिंग आहे. आता स्टीव्ह स्मिथ तो क्लिक झाला, लाबुशेन झाला क्लिक, बट फॉर हाऊ लॉंग वी डोंट नो. ख्वाजाचं पण क्वेश्चनेबल आहे, हाऊ लॉंग ही इज गोइंग टू सर्व्हाइव्ह. आणखी तो सॅम नवीन पोरगा आहे, तो विल टेक सम टाइम टू एस्टॅब्लिश हिमसेल्फ. करेक्ट. बॉलिंग लुक्स, कारण त्यांच्या सगळ्या फ्रंटलाईन बॉलर्स जो एज बघितलं, दे आर ऑल 35+. बरोबर. सो
they are seriously worried about their second line, which is not the case with India. हम्म, कारण आपण इतकं टॅलेंट ग्रो करतो, लिटरली ग्रो टॅलेंट तसं आहे. करेक्ट. एक आणि बीसीसीआय इज इन्व्हेस्टिंग सो मच. करेक्ट. एक एक गंमत आठवली ऍक्च्युली तू म्हटल्यानंतर टॅलेंट ग्रो करतो. कारण काय मी तुला माहिती आहे फुटबॉल पण फॉलो करतो लॉंग लॉंग टाइम. सो एकदा मी एक ऐकली होती इंटरेस्टिंग स्टेटमेंट की फुटबॉलर्स ग्रो ऑन द ट्री इन स्पेन. कारण काय स्पेन असं आहे ऍक्च्युली फुटबॉलच्या बाबतीत. ट्रिमेंडस ट्रिमेंडस क्रॉप आहे त्यांच्याकडे फुटबॉलचं. विच इज लाईक अन एनॉलॉजी की सेम इन इंडिया क्रिकेटर्स ग्रो ऑन द ट्री. देर इज ऑफकोर्स. ample talent. अरे ते बीसीसीआयचं नवीन हे बघितलं का? बीसीसीआय बँगलोर जवळ त्यांनी एक कितीतरी एकरची एक अकॅडमी बांधली आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स. Okay, सो great. दे हॅव सम, आय डोंट नो एक्झॅक्ट नंबर किती पिचेस त्यांनी केलेत, हम्म, बट त्यांनी सिम्युलेशन केलंय ऑस्ट्रेलियन पिचेस, इंग्लिश हम्म, पिचेस, फ्लॅट विकेट्स असे. त्यांनी खूपच छान एक सेंटर ऑफ एक्सलन्स बांधलंय बीसीसीआयनी. great. That is going to help men's cricket, women's cricket, हम्म, plus all the under age cricket. बरोबर. So it is going to be a huge deal. हम्म. नाही, So अमेझिंग आहे. बीसीसीआय interesting times. डुईंग वेल. करेक्ट, Hmm, करेक्ट. गुड. आय थिंक good start. गुड स्टार्ट डेफिनेटली. आपण I think आपलं हे, yeah, आपण 40 मिनिटं विदाउट विकेट देता आपण बॅटिंग केली आहे 42 मिनिटं. So करेक्ट, we have survived the first session, almost करेक्ट, the whole of first hour. करेक्ट. So आता मोस्टली आता सेकंड व्हिडिओ पासून आपल्याला पिच विल बी सुटेबल फॉर अस टू बॅट. डेफिनेटली. आणि तसेच इंडिया पण उद्या सर्व्हाइव्ह करेल. होप वेल, टू बी ऑनेस्ट सर्व्हाइव्ह करेल म्हणण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट स्टेज अजून आपल्याला पार करायची आहे, ते म्हणजे विकेट घ्यायची अजून. 9च आउट झालेले आहेत ऑस्ट्रेलियाचे. सो अनलेस अरे अनलेस ते काल अनलेस ते बुमराने शेवटच्या ओव्हरमध्ये, हम्म, बोल बोल. काल शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल वरती त्याला विकेट मिळाली बिचाऱ्याला. येस, आय नो, आय नो. दॅट इज That व्हेरी was so अनफॉर्च्युनेट. hard. अरे काल भोगल्यांची एक कमेंट ऑन 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 एअर, ही मेड अ कमेंट. हा बुमरा वॉज आफ्टर ही फिनिश दिस स्पेल, आज चालला होता ड्रेसिंग रूम मध्ये. तर भोगले म्हणतात ही इज गोइंग टू फाइंड अ चार्जिंग पॉइंट टू चार्ज हिमसेल्फ. करेक्ट. ते पण एकदम हाय हाय स्पीड चार्जर कुठला तरी. हो ना, लाइटनिंग चार्जर. लाइटनिंग चार्जर, आय नो. त्याला जरा जपून वापरलं पाहिजे पण अर्थात. कारण काय तो पण इंजुरी झाली होती त्याला मध्यंतरी आणि अरे बराच. ही इज, तो त्याची बॉडी कशी मेंटेन करतो देव जाणे. बट 4 टेस्ट मॅचेस हाय क्वालिटी बॉलिंग केली आहे त्यांनी. दॅट इज रिअली आय मीन करेक्ट, वंडरफुल अचीवमेंट. करेक्ट. आणि त्यातल्या एका टेस्ट मॅच मध्ये कॅप्टन पण होता तो. 200 टेस्ट विकेट ॲडेड काढले. प्रेशर. ही इज अ फ्युचर. ही इज द नेक्स्ट 1-2 सीझन तरी ही शुड बी ही शुड बी द कॅप्टन. करेक्ट. या चालेल भावा, आपण उद्या परत राईट. करूच व्हिडिओ किंवा ऑफकोर्स ॲज सून ॲज पॉसिबल. पण आजच्या लेट्स सी. रिझल्ट वरती अवलंबित आहे. करेक्ट, करेक्ट. सो अजून पण भरपूर विषय आहेत मित्रांनो, मैत्रिणींनो आणि ऑल द व्ह्युअर्स की जे आपण बोलू शकतो, गप्पा मारू शकतो, डिस्कस करू शकतो. क्रिकेटवर कितीही वेळ बोलायला कमीच पडेल ॲक्च्युली. पण लेट्स होप वी कम बॅक सून आणि आपण अजून एक व्हिडिओ करूया मग. लेट्स सी हाऊ इट गोज. आणि आय होप इंडिया विन्स टुमॉरो और ॲट लीस्ट सिक्युअर अ ड्रॉ. फिंगर्स क्रॉस्ड. रोहित शर्माची बायको अशीच बसली असते ना मॅच बघताना. येस, येस, इंडीड. चालेल. ओके, राईट. ओके व्ह्युअर्स, ऑल द सायनिंग ऑफ बेस्ट. नाव. टेक केअर. बाय बाय.